येस सन्माननीय भगवंतदास सावंत साहेब, आपल्याला विनंती असेल, आयोजकांचा आपल्याला कॉल असेल, आपण व्यासपीठावर या. आपलं देखील या ठिकाणी केलं जाईल. सहर्ष स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर आपल्या पाटण तालुका एकवाडी एक संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य हरिदादा सलते यांना देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावर या. आयोजकांचा कॉल असेल. एक अष्टपैलू खेळाडू विनोद मनेरकर, अनुभवाचा भरणा असलेला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख असा गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या PTPL म्हणजेच पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना उपविजेता, सलग 2 टाइम उपविजेता ठरणारा संघ ठरला होता. तो म्हणजेच अचानक 11 हा संघ. आणि त्या संघाचा आयकॉनिक पश्चिम महाराष्ट्र आयकॉन पाहिलं तर सप्तम हिंद केशरी राजू कंक याला आपण पाहिलं होतं. याचा धनाजी दादा यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. राजाचा राजेशाही थाट काल पण, आज पण आणि उद्या पण आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावर जर पाहिलं तर हरीश सलते यांचा राजेशाही थाट आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो येस दिलीप मांडन सर, या आपण व्यासपीठावर या. पहिली विकेट, पहिला धक्का, पहिला हादरा, पहिली नस्तर, पहिली अवदसा लागली होती. म्हणजेच काळेश्वर स्पोर्ट्स आंबवडे या संघाला सतीशच्या स्वरूपात नवीन फलंदाज आता विनोद, एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विनोद. स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू टोलवलाय. मनेरकर साहेब त्या ठिकाणी लाल कपडा लावलाय. त्या ठिकाणी खेळाडूला जपून क्षेत्ररक्षण करायला सांगा. समोर वायडिश लॉंगॉनला जो लाल कपडा लावला, आता खेळाडू उभा आहे आपला, त्याला सांगा की तिथे जो डबरा आहे तिथे सळ्या आहेत, लागण्याची भीती आहे. आम्ही कालपासून सर्व खेळाडूंना सांगतोय, आपण देखील लक्ष द्या. आणि काळेश्वर स्पोर्ट्स आंबवडे संघ, आपण देखील लक्ष द्या. सर्व संघांना आम्ही सांगतोय. चला जरासा थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. अचानक 11 सावंतवाडी संघ, कारण उन्हाचा प्रहार आहे, ऊन खूप लागतंय. आणि त्यानंतर आज पाहिलं तर आपल्याला लवकरात लवकर सामने कसे संपतील याचं मात्र आपल्याला पाहायचंय. कारण थंडीचे दिवस आहेत, रात्र मोठी दिवस छोटा असं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे अंधार लवकर पडतो आणि टायमर लावून मॅच खेळवला जात आहे, याचं देखील भान असू द्या. टायमिंग पाहिलं तर आपल्या भारतातील 3 मिनिटं आपल्या भारतातील संपलेत, याची दक्षता असू द्या. अचानक 11 सावंतवाडी संघ, लक्ष असू द्या. 3 मिनिटं आपल्या भारतातील संपलेत. अजून 13 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. एका ओव्हरसाठी 4 मिनिटांचा अवधी आहे. 16 मिनिटांमध्ये अवधी संपवा, आपली एक इनिंग संपवायची आहे, याची दक्षता घ्या. फुल टॉस चेंडू आणि त्याचा मात्र फुल टोल वसूल केलाय. फलंदाज नाव आहे त्याचं संदीप, आघाडीला आलेला फलंदाज आहे. सुरेख असा फटका, छत्रपतींचा छावा आणि षटकार मारला भावा. काय सुरेख असा फटका संदीपच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय.
लसित मलिंगा स्टाईल या गोलंदाजी पाहायला मिळते. त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहे डीपमध्ये. धावत येईल गॅदर करेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. संधीचं सोनं करता आलं नाही. यष्ट्यांच्या मागे पॅडी आपल्याला पाहायला मिळतात. विनोद हलका त्याने टोल लावलाय. बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः लहान पोराला जशी टपली मारतात तसं बॉलला टपली मारली. एक धाव. सेन्सेबल क्रिकेट. सिंगल डबलचा क्रिकेट. धाव येत नाही तर आपण धाव बॉल चालू कसा ठेवायचा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. असं पंचांचा इशारा. इट्स चौकार. 4 धावा. 4 धावेनिशी धावसंख्या वाढून पुढे जातीये ती म्हणजे 17. आता कुणाला होईल खतरा. गोलंदाजी करणारी टीम की फलंदाजी टीमला होईल खतरा. 17 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. असं आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर जयवंत. आपण जयवंतला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. 2 षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पाहिलं तर 21 या आकड्यावर. 21 दुर्वा. 21 मोदक गणपतीला वाहिल्या जातात. चढवला जातो नैवेद्य. आणि 30 धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती म्हणजेच आंबवडे खुर्द या संघाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. खेळाडू आहे डीपमधून येईल खेळदार करेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. सिंगल डबलचं सेन्सेबल क्रिकेट. खुश असतील अचानक 11 सावंतवाडी संघ. या सिंगल डबल येऊ दे. चौकार षटकार नाही येत ना. सिंगल डबल येऊ दे. कोई बात नाही. चालतंय आम्हाला. वा वा वा. सूर्य कसा फटका जातोय डीप मध्ये. खेळाडू त्याच्या हाताला चटका देऊन चेंडू जातोय आर पार पर सीमारेष पार. चौकार. मिळतील धावा 4 4 4. संदीपच्या बॅट मधून आलाय हा चौकार. जर रेकॉर्डचा विचार केला या आध्यात्मिक चषक 2025 मधील रेकॉर्डचा विचार केला कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर पहिला षटकार
28 धावा संख्येवर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. तीन धावा बघता बघता आकोई इशारा झाला. एक दुसऱ्याला यस नो वेच आणि 3 धावा. षटक समाप्त झाले आणि संघाची धावसंख्या पाहिलं तर विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 धावा संख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोदच्या बॅटमधून चौका आला आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा. पॅडी गोलंदाजी मार्कवर आता पॅडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॅडी प्रदीप नलावडे उर्फ पॅडी. पहिला चेंडू आकाश सरांचा इशारा येतो वाईट आणि +1 म्हणजे 2 धावा. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 37 या आकड्यावर. आपण विचार करूयात संदीप स्ट्रायकिंग एंडला. 37 धावसंख्येवर प्रदीप नलावडे उर्फ पॅडी. पॅडी या नावाने विचली रनआउटची संधी. काय घडेल? नाही लावलं. ते डाऊन द ग्राउंड खेळाडू तैनात जरूर आहे. त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. कुठेतरी आज खराब असं क्षेत्ररक्षण अचानक इलेव्हन सावंतवाडी या संघाकडून पाहायला मिळते. कारण अशा चुका त्यांच्याकडून होत नाहीत आणि आता मात्र त्यांच्याकडून चुका होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू बघा. सोन्या जरा धावत जाते पोहोचव आणि चेंडू घेऊन तिथे मागे गेलेला. आयोजन कमिटी लक्ष असू द्या. चेंडू बाहेर गेलेत लगेच त्वरित मैदानात कसे येतील याची दक्षता घ्या. कारण आपल्याला अजून देखील 4 ते 5 सामने अजून देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. अजून देखील 7 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला प्लेयर आतमध्ये या. मनरकर साहेब खेळाडूंना आतमध्ये बोलवा. दुसरा चेंडू घेऊन मॅच चालू करूया आपण. कारण अजून आपल्याला 7 मॅच कव्हर करायचे आहेत दादा आणि 1:15 झालेत. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये पाहिली तर 6वी मॅच आपण कव्हर करतो. वा बाई वा. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ना आव ना देखा ताव. फलंदाज संदीप खाऊन गेला भाव आणि भाव. फलंदाजांच्या पाहिलं तर पाण्याला मराठीत म्हणतात द्रव्य आणि फलंदाज संदीपने स्वागत केलंय प्रदीपचं भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळतंय षटकाराच्या स्वरूपात. आणि संघाची धावसंख्या षटकारानंतर जाऊन पोहोचते 47 या आकड्यावर. घोषांकी क्षेत्रात एक धाव आहे. नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळला होता. 48 धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू 36 धाव्यांवर खेळतोय आतापर्यंत संदीप हा फलंदाज. पाहू या चषकातील तिसरा अर्धशतक त्याच्या बॅटमधून येईल का? 2 चेंडू कुठेतरी अर्धशतक लांब राहील.
नक्कीच या आधीचा चेंडू जर घोषांकी क्षेत्रामध्ये नसता गेला ना तर संधी होती अर्धशतक करण्याची, मात्र आता ती संधी हुकली आहे. संदीपची बॅटिंग जर आवडली असेल ना मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 14 चेंडू 42 धावांची बहरदार खेळ आतापर्यंत नॉट आउट आपल्याला पाहायला मिळतो. 16 चेंडू, अजून एक चेंडू शिल्लक आहे. एखादा नकारात्मक चेंडू आला तर अजून देखील संधी असेल शेतकऱ्यासाठी. 5 चेंडूंचा खेळ झालाय, एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू. पाक घोषांकी क्षेत्रात एक धाव आहे. तर चेंडू घेऊन या आयोजन कमिटी, आतमध्ये जो चेंडू गेला लगेच घेऊन या. आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि दुसरं सत्र आपण पाहूयात. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहूयात, ऐकूयात दुसरं सत्र. याचा हरीश दादा या स्पर्धेतून काही कारणास्तव रजा घेतात. धन्यवाद हरीश दादा, आपण देखील या स्पर्धेला आपली उपस्थिती कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये दाखवलीत. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. काळेश्वर स्पोर्ट्स आंबर्डे खुर्द, संदीप दादा आणि टीम. चला विनोद दादा आणि टीम, आपण संदीप दादा आणि टीम, आपण संपूर्ण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं संपूर्ण टीमने. लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत. आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 55 धावा झाल्यात आणि 56 धावांचं लक्ष्य असेल. 24 चेंडू 56 धावा, या मुमकिन असं नामुमकिन असं काही नाही आहे. कारण समोर संघात पाहिलं तर अचानक केलेल्या सावंतवाडीचा विचार केला तर विनोद मनेरकर असेल, तानाजी असेल, पॅडी असेल यांसारखे मातब्बर फलंदाज या संघामध्ये आहेत. हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जाणलं जातं. कुठेतरी आज क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाल्या अचानक 11 सावंतवाडी या संघाचं. आणि आज कौतुक करूयात आपण, ते म्हणजेच सोन्या आध्यात्मिक फायटर्स गोटिलिया संघाचा सोन्या. जिकडे चेंडू जाईल तिकडे सोन्या आज दिसतोय आणि ते चेंडू जाईल तिथून सोन्या चेंडू घेऊन येतोय. आध्यात्मिक 11 56 धावांचा विजय असेल संदीप दादा. आपला 12th मॅन या ठिकाणी आहे. आणि धन्यवाद हरीश दादा सलते, त्यांचा करूयात आभार. आपण काल आणि आज या स्पर्धेसाठी आपली विशेष उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले देखील सहर्ष आभार असतील. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि फलंदाज पाठवायचे. पहा लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जाताना अचानक 11 सावंतवाडी या संघाकडून एका बाजूला पॅडी म्हणजेच प्रदीप नलावडे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक अनुभवी फलंदाज विनोद मनेरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला राजमुद्रा 11 आचरेवाडी संघ आपण तयार राहायचंय. जसा या सामन्यातील शेवटचा चेंडू पडेल आपला कर्णधार लगेच टॉस का बॉस या मंचावर पाठवायचा आहे. मार्कवर आपण पाहतोय सतीश संघाचा कर्णधार आहे, संघाचा तारा नारायण. सतीशच्या पहिल्याच चेंडूवर दिलाय भिरकावून
अनुभव, क्लास क्लास आणि क्लास, मास्टर क्लास पाहायला मिळतोय. मिस्टर पॅडी, परफेक्शिस्ट पॅडी म्हणून ज्याची ओळख आहे. टायमाला देखील सुरुवात झाली आहे, टायमाला सुरुवात केली आहे. आपण या आध्यात्मिक 11 गोटील आयोजित गुरुकृपा चषकाचा विचार केला तर पहिला षटकार या स्पर्धेचा कालच्या दिवसामध्ये हरीश सलते, दुसरा पहिला चौकार अक्षय सलते, पहिली एक्सपेन्सिव्ह ओव्हर जर पाहिली तर अक्षय सलते, पहिला अर्धशतक मनोज याच्या बॅटमधून पाहिलं, पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली शुभम गोटील संघाचा शुभम याच्याकडून पाहिली. त्यानंतर चौकारांची हॅट्रिक गलमेवाडी संघाचा स्वप्नील आणि पुन्हा एकदा दुसरी चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? दुसरी चौकारांची हॅट्रिक महेश सर पाहायला मिळेल, कारण 2 चौकार गेलेत, तिसरा येईल का? आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतील. क्षेत्ररक्षणाचा आपण जर विचार केला, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर लॉंग ऑनला डीप लॉंग ऑन, कॅचची संधी आहे. 1 2 3 कॅच सोडलीस की मॅच सोडलीस मित्रा, कारण आपण जर पाहिलं तर पॅडी म्हणजे प्रदीप नलावडेची कॅच सोडणं किती महागात पडू शकतं, कारण प्रदीप असा खेळाडू आहे ना की तो हाहाकार करणार. या कॅचची भरपाई भोगावी लागणार, ती म्हणजे जांभवडे खुर्द संघाला. संधी दिली आहे, क्रिकेटमध्ये जीवनदान दिले. आता मात्र विनोद मनेरकर संघाचे एक अनुभवी फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एकच धाव. त्यांचा स्टान्सचा विचार केला ना तर एक आगळा वेगळा स्टान्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय विनोद मनेरकर यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एकच धाव. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा भाई, करना है तो कुछ बड़ा करना पड़ेगा, क्योंकि 24 चेंडू आणि 57 धावांचं 56 धावांचं मोठं आव्हान आहे. पर ओव्हर जर पाहिलं तर 13 धावांची सरासरी. साडे 13ची ॲव्हरेज ठेवावं लागेल, म्हणजे प्रत्येक ओव्हरला 14 धावा करायच्या. पॅडी घुटनाट एक तमाशा एक स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू गेलाय. आता सोने जाऊन चेंडू घेऊन येईल. चला गोटील संघ लगेच चेंडू मैदानात घेऊन यायचंय. मॅच थांबून द्यायची नाही, कारण आपल्याला सेमीफायनल फायनल जर पाहिलेत ना 4 ओव्हर खेळवायचे असतील तर नक्कीच घेऊन या. आणि जे दादा वॉचमॅन दादा जे असतील सोसायटीमध्ये त्यांना विनंती करतो, जर असा चेंडू हात आला तर लगेचच बाहेर टाकून आम्हाला देखील सहकार्य करा आणि आपलं क्रिकेटवरचं प्रेम आपण दर्शवा. चला लगेचच आपण सतीश दादा लगेच क्षेत्ररक्षण विखुरायचं आहे. विनोद दादा लगेच आपापल्या जागेवर प्रत्येक खेळाडूला पाठवायचं आहे. चला विनोद दादा थोडीशी घाई करायची, कारण अजून देखील आपल्याला भरपूर साऱ्या मॅचेस खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर विनोद वर्सेस विनोद असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विनोद मनेरकर, एका बाजूला विनोद मोंडे वर्सेस विनोद मनेरकर. MM दोन्ही बाजूला, एका बाजूला मनेरकर, एका बाजूला मुंडे. नाव सेम, आडनाव M, वर्णच दोघांचं सेम. एका बाजूला विनोद मनेरकर अनुभवी फलंदाज ऑलराऊंडर, तर दुसऱ्या बाजूला विनोद मुंडे ऑलराऊंडर. यस, आपल्या भारतातील पाहिलं तर 8 मिनिटं संपलेत, याचं भान राहू द्या. अजून 8 मिनिटात आपल्याला 2 षटक हाताळायचे, 3 षटक हाताळायचे. वा बाई वा, वेग 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 आणि भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतोय.
भन्नाट असा वेग आपल्याला पाहायला मिळतो विनोदचा. कॅचची संधीचं सोनं केलंय. आता मात्र चुकी करणार नाही. त्याला नवीन फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचा आहे. विशाल सूर्य कसा झेल विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू 16 चेंडू आणि 44 आज कुठेतरी पाहिलं तर 44 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज तानाजी संघाचा कॅप्टन संघाचा तारणहार म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे. तानाजी एक अनुभवी फलंदाज बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये. हॅलो 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 चिन टपाक टमटम असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज पॅडीच्या बॅटमधून 19 धावासंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. यस त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या पाटण तालुका एकवाडी एक संघ असोसिएशनचे गाडी नंबर 4141 दादा म्हणून आपण ज्यांना अग्रगण्य हाक मारतो असे गोपीदादा सूर्यवंशी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण जर पाहिलं तर यष्टांच्या मागे जर पाहिलं तर दादांची गाडी 4141 नंबर आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आचरेवाडी संघ जिथे खेळतो मराठवाडी संघ जिथे खेळतो तिथे मात्र दादांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुट्टलवाडी माफ करा मुट्टलवाडी संघ जिथे खेळतो त्याचबरोबर आचरेवाडी संघ जिथे असतो तिथे मात्र दादांची उपस्थिती आपल्याला अग्रगण्य पाहायला मिळते. आणि नंतर यानंतरच्या मॅचमध्ये आपण दादांना पाहणार आहोत सपोर्ट करताना आचरेवाडी संघाला. गोपीदादा आपल्याला विनंती असेल आयोजकांची की आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील या ठिकाणी केलं जाईल. सहर्ष स्वागत. गोपीदादा सूर्यवंशी आपल्याला विनंती असेल आपल्याला आपण व्यासपीठावर यायचंय. तानाजी मात्र पुंबूच्या आश्रयाला सावलीच्या आज जर पाहिलं ना अनेक मातब्बर संघ आज ढेर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
11 चेंडू 37ची गरज. कॅचची संधी आहे. रवी आहे. रवी मात्र कोणतीही चुकी करणार नाही. पहा डोळ्याला गॉगल, स्टाईल कडक. आपण खेळाडू पाहतोय. मिड ऑफला खेळाडू आहे त्या ठिकाणी एक सिनियर खेळाडू सुधीर दादांना पाहतोय. डोळ्याला गॉगल, स्टाईल कडक त्यांची आपल्याला पाहायला मिळते. मिड ऑफला उभे आहेत एक लेजंड खेळाडू. काळेश्वर स्पोर्ट्स आंबवडे खुर्द. जशी विकेट जाईल तसं त्यांचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं आहे. नवीन बॅट्समन सचिन आपल्याला पाहायला मिळतो. चला थोडासा स्पीडअप करायचा. पॅडी आहे तोपर्यंत मॅच मध्ये जान आहे जद्दोजहद चालू असणार आहे. पॅडी नॉन स्ट्रायकिंग वर पाहत उभा आहे आणि हॅट्रिकची संधी. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक पाहिलं तर आध्यात्मिक स्पोर्ट्स गोटील संघाचा शुभमने घेतली होती. दुसरी हॅट्रिक होईल का? आणि यष्टीरक्षकाने चूक केली नाहीतर हॅट्रिकची संधी होती. यष्टीरक्षकाच्या हाताला चटका देऊन चेंडू गेला गोशांकी क्षेत्रात. 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. 56 धावांचा पाठलाग करताना 20 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. असा चेंडू या आधी जर किपरने पकडला असता तर गोलंदाजीची हॅट्रिक झाली असती. कुठेतरी गोलंदाज यष्टीरक्षकावर नाराज असेल. मित्रा माझी हॅट्रिक होती, हॅट्रिकला मला संधी होती, माझं नाव झालं असतं, आपल्या गावचं नाव झालं असतं, कुठेतरी चूक केलीस असं गोलंदाजाच्या मनात नक्कीच असेल. पुढे येऊन सरसावून चेंडूला दिला बिरकावून. वा बाई वा. एक्स्ट्रा लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा येतोय दन 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 करत. सी मारेशपात चौकार. मिळतील धावा 4 4 4. 4 धावांनी मात्र धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतीये आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. 56 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा तोच दिशा तीच वेता मात्र क्षेत्ररक्षक पहा चतुर चालक आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळत आहेत. यस 5 रन खर्च करून 2 विकेट संपादन केल्यात गोलंदाज आपण विचार केला तर संदीपने. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्यांचं 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी पाहिजे त्या म्हणजे 32 धावा. 6च्या पैकी 6 चेंडू पॅडीला सीमारेषे पार घालवावे लागतील हा सामना जिंकायचा तर. आणि या आध्यात्मिकच्या फायटर्स गोटील आयोजित गुरुकृपा चषक 2025 मध्ये रेकॉर्ड करायला जो रेकॉर्ड बाकी आहे 3 चेंडू 3 षटकाराचा तो मात्र करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गणेशचा पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. क्रिकेटमधील नियम क्रमांक 23चं उल्लंघन. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा विचार केला तर पहा सूर्यकाचा फटका. एलिव्हेशन कुठेतरी कमी. क्षेत्ररक्षक त्या चेंडूच्या खाली. विनोद कोणतीही चुकी करणार नाही. विनोद काय सूर्यकाचा झेल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. महेश धावत जा मित्रा कारण आपल्याकडे वेळ कमी. अजून देखील आपल्याला 7 ते 8 मॅचेस अजून देखील कव्हर करायचं. आणि मी विनंती करेल गोपीदादा सूर्यवंशी आपल्याला कॉल असेल दादा की आपण व्यासपीठावर यायचंय. आपण जर विचार केला तर या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ या संघाचे आपण जर पाहिलं तर एका छताखाली त्यांनी बांधून ठेवले. सर्व आदर्शाने त्यांना म्हणतात दादा. डॅशिंग दमदार दिलदार व्यक्तिमत्व गोपीदादा सूर्यवंशी दादा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. आपल्याला आयोजकांचा कॉल असेल आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. 56 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावसंख्येवर.
पण जर या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये सन्माननीय श्री द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये श्री रमेश बाबूराव घाडगे अप्पा संस्थापक चेअरमॅन काळामदेवी कोऑपरेटिव्ह सोसायटी तळमावली यांच्या माध्यमातून देण्यात आले. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 9,000 रुपये मान्य श्री करण पाटील दादा समाजसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आले. यूट्यूब सौजन्य आपण जर पाहिलं तर नितीन पाटील भैया युवा नेते यांच्या माध्यमातून देण्यात आले. प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक चषक आपण हे चमचमचे चषक 1 2 3 खेळाडू तरी देखील चेंडू येतो धरणीला दान आणि मिळतोय फलंदाजाला जीवदान. सामन्यामध्ये फक्त औपचारिक शिल्लक आहेत. मान्य श्री विजय पवार साहेब प्रोप्रायटर श्री दत्तकृपा प्रॉपर्टी कन्सल्टंट घनसोली यांच्या माध्यमातून देण्यात आले. मंडप सौजन्य आध्यात्मिक दत्त सेवा देवस्थान ट्रस्ट गोटील यांच्या माध्यमातून देण्यात आले. मैदान सौजन्य मान्य श्री बाळासाहेब पवार शिवसेना शाखा प्रमुख मानकुद यांच्या माध्यमातून देण्यात आले. देर ना हो जाए काही देर ना हो जाए असं म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर आपण पाहिलं तर पंच सौजन्य कुमारी सिया करण राठोड यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर समालोचन सौजन्य पाहिलं तर बबलू पाटील दादा समाजसेवक यांच्या माध्यमातून